दीड महिना जर तू बिल भरलं नाही, दीड महिन्यानं आपोआप बंद होणार. सोडायला येईल. मी सुशील भांदिगळे, सामाजिक कार्यकर्ता, जुना बुधवार पेठ. गेल्या 2 आठवड्यामध्ये मी ह्या ओढ्याचा व्हिडिओ केला होता की ओढ्याचा गाळ उपसलेला नाही आणि ह्या ठिकाणी आमचा पुराचा फटका जनावरदार तालीम परिसराला बसतो. या व्हिडिओची दखल घेऊन लगेच स्थानिक नगरसेवक प्रतापसिंह जाधव सरकार असतील, प्रकाश गवंडे असतील किंवा दीपक उर्फ पिंटू काटकर असतील यांनी दखल घेऊन लगेच JCB मशीननं ह्या ठिकाणी गाळ काढला. आणि आपण त्या व्हिडिओमध्ये बघत आहात की पूर्ण गाळ मायामध्ये 40-50 वर्षानंतर ह्या ओढ्यातला निघालेला आहे. आता महत्त्वाचा मुद्दा येतो तो या ठिकाणी की त्या ओढ्याला संरक्षक भिंतीची गरज आहे. जी सिद्धार्थनगरमध्ये संरक्षक भिंत बांधलेली आहे. शासनानं अशा काही फंड अवेलेबल केलेले आहेत की ओढ्याला ज्या ठिकाणी तुम्ही पाणी बिणी येते त्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधू शकता. त्या पद्धतीनं सिद्धार्थनगर मार्गे हा जयंती नाल्याचा जो ओढा पंचगंगा मशानभूमी मार्गे नदीला मिक्स होतो त्या पूर्ण ओढ्याला संरक्षक भिंत बांधणे गरजेचं आहे. ज्यामुळे आज भिंत बांधली तर तालीम परिसरामध्ये सिद्धार्थनगरमध्ये असू दे किंवा सीता कॉलनीमध्ये असू दे या ठिकाणी पुराचं पाणी घुसणार नाही. कमी प्रमाणात या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी लोकांच्या घरापर्यंत पोचेल आणि संरक्षक भिंतीमुळे ते पाणी त्या पत्रामध्येच भिंतीच्या अडकून राहील. तर माझं म्हणणं आहे की हा फंड ह्या ठिकाणी लवकरात लवकर निधी जर उपलब्ध केला तर एक चांगल्या पद्धतीचा ओढा ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ह्या ओढ्याला कुठलंही पात्र नाही आहे. सगळ्या कोल्हापूरच्या नाल्याची घाण ह्या मार्गे नदीला जात असते. तर खरोखर महानगरपालिकेचे आयुक्त असतील किंवा महापौर असतील या सर्वांनी याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर ह्याला फंड निधी उपलब्ध करून संरक्षक भिंत जनावरदार तालीम परिसराच्या मागच्या ओढ्याला असू दे किंवा ह्या ओढ्याला असू दे आपण करावी ही जनावरदार पेठेतील नागरिकांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो.